नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरलेले आहेत। सोन्याचे भाव 8,000 रुपये। बघा मित्रांनो आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 22 कॅरेट सोन्याचे भाव 18 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे असेल, ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल त्या सर्व ग्राहकांसाठी आजचा दिवस सर्वात मोठा आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण आजपासून पुन्हा एकदा सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबतच 1 जुलै पासून अजून सोन्याचा भाव घसरणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। बघा मित्रांनो आज फक्त 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला नाही, त्यासोबत 22 कॅरेट सोन्याचा भाव 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। म्हणजेच ग्राहकांनो तुम्हाला कोणत्याही कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तरी पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु ग्राहकांनो आम्ही दिलेल्या तारखेला जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये जास्त तोळा सोनं मिळणार आहे। खास करून ज्या ग्राहकांना जास्त तोळा सोनं खरेदी करायचं असेल, 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांनी या तारखेला सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये जास्त तोळा सोनं मिळणार आहे। तर बघा मित्रांनो आज सकाळी सोनारांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। फक्त 1 तासांमध्ये तब्बल 8,000 रुपयांची घसरण झालेली आहे। बघा मित्रांनो आज सकाळी सोनारांचे बाजार उघडलेले होते तर हे बाजार उघडता सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे। 1 तासांमध्ये 8,000ची घसरण झालेली आहे। पुढील 2 तासांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळा सोनं मिळणार आहे। परंतु ज्या ग्राहकांकडे अगोदरपासून सोनं असेल त्या ग्राहकांनी सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे त्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा केलेले आहेत। बघा मित्रांनो सर्वांना अंदाज आलेला आहे की सोन्यामध्ये सर्वात मोठी घसरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे ज्या ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे आहे ते सर्व ग्राहक सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा करून थांबलेले आहेत। कारण त्यांना सुद्धा अंदाज आलेला आहे की सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। त्यामुळे भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा आज पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, सोलापूरमध्ये, अमरावतीमध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमधील ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा मित्रांनो सोन्याचे भाव घसरलेले आहेत तर या घसरणीमुळे भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। म्हणजेच काही ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे, काही ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं होतं तर काही ग्राहकांना स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं होतं तर त्यांनी जास्त क्वांटिटीमध्ये सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। त्यासोबत एकीकडे घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी आज सोनं सुद्धा मोडलेलं आहे। कारण सोन्याचे भाव अजून घसरणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे। बघा मित्रांनो ज्या ग्राहकांकडे जास्त प्रमाणामध्ये सोनं होतं तर त्या ग्राहकांनी घसरणीच्या भीतीने आज सोनं सुद्धा मोडलेलं आहे। तर बघा आज 20,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळा सोनं मोडलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। म्हणजेच ग्राहकांना तोटा सहन करायचा नाही त्यामुळे भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। तर याच्यामध्ये सर्वात जास्त 24 कॅरेटचं सोनं मोडण्यात आलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो एकीकडे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, परंतु ज्या ग्राहकांना सोनं मोडायचं असेल त्यांच्यासाठी दुःखाची बातमी आलेली आहे। कारण सोन्याचे भाव घसरत चाललेले आहेत तर तुम्हाला त्याचा मोबदला जास्त प्रमाणामध्ये मिळणार नाही, तुमचा तोटा 100% होणार आहे। परंतु ज्या ग्राहकांना खरोखर सोनं खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे ग्राहकांनो तुम्ही सुद्धा सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचे आहे त्याचे आज 3 अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा मित्रांनो जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतात, विश्लेषक असतात त्यांनी सुद्धा आज अंदाज दिलेला आहे की तुम्ही सोनं तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे की तुम्ही सुद्धा सोनं मोडायचं आहे। त्याचप्रमाणे सोन्याचे व्यापारी असतात तर व्यापाऱ्यांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे आणि जे अनुभवी सोनार आहेत त्यांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण होईल परंतु तुम्ही सोनं तशाच पद्धतीने
राखून ठेवायचं आहे की तुम्ही सुद्धा ते सोनं मोडायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु मित्रांनो, सोन्याचा भाव कशामुळे घसरत आहे त्याची आज 5 कारणे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत। तर या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरत आहे। तर बघा मित्रांनो, तुमच्या मनामध्ये 100% हा प्रश्न सुद्धा पडलेला असेल की सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत। बघा, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडणारच आहे। हा प्रश्न पडणं साहजिकच आहे, कारण ग्राहकांना वाटत होतं की सोन्याचे भाव 2025, 2026, 2027 या तिन्ही वर्षांमध्ये चांगले वाढत जातील, परंतु सोन्याने यू-टर्न सुद्धा घेतलेला आहे। सोन्यामध्ये घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा मित्रांनो, या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरत आहेत। ते 5 कारणे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु मित्रांनो, ऐन लग्न सराईच्या तोंडावरती सोन्याचे भाव घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण सुद्धा झालेले आहे। बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला लग्न सराईचे दिवस सुरू आहेत। या दिवसांमध्ये महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो, स्वतःसाठी सोनं सुद्धा खरेदी करत असतो। तर त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण सुद्धा झालेलं आहे। आणि ज्या ग्राहकांना जास्त तोळ सोनं खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण त्यांना तेवढ्याच पैशामध्ये थोडंफार जास्त तोळ सोनं मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही ते सोनं कधी खरेदी करायचं आहे, कोणत्या तारखेला खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे, ती तारीख सुद्धा सांगणार आहे। बघा मित्रांनो, आज अनुभवी सोनारांच्या मते सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा म्हटले जाते। म्हणजेच मित्रांनो, आपण सोन्यामध्ये का गुंतवणूक करत असतो तर सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हटली जाते। त्यामुळे सोन्यामध्ये आपण सुद्धा गुंतवणूक करत असतो। परंतु सध्याच्या स्थितीला बघायला गेलं तर सोन्यामधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक राहिली नाही, कारण सोन्याचे भाव वाढायला पाहिजे होते, परंतु सोन्याचे भाव घसरत सुद्धा चाललेले आहेत। अजून किती हजार रुपयांवरती सोन्याचे भाव येतील, किती हजार रुपयांनी सोन्याचे भाव घसरतील, त्याचे आज 3 अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये अनुभवी सोनार असतील, अनुभवी अभ्यासक असतील आणि अनुभवी व्यापारी असतील, त्यांनी सुद्धा अंदाज दिलेले आहेत। तर त्यांनी कोणकोणते अंदाज दिलेले आहेत ते सुद्धा आपण एका मिनिटामध्ये बघणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ अगोदर पहा, त्यानंतर तुम्ही सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। म्हणजेच मित्रांनो, मागील 5 वर्षांचा अंदाज बघितला तर मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव तिप्पट सुद्धा वाढलेले आहेत। बघा मित्रांनो, तुम्ही जर 2020 मध्ये सोनं खरेदी केलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की त्यावेळी सोन्याचा भाव 46,000 रुपयांमध्ये 1 तोळा सोनं मिळत होतं, परंतु सध्याच्या स्थितीला 2025 सुरू आहे। तर या 2025 मध्ये सोन्याचा भाव हायेस्ट 1,04,000 रुपयापर्यंत गेलेला होता। म्हणजे सोन्याचा भाव सरासरी दुप्पट तरी वाढलेला आहे। 46,000 ते 1,04,000 रुपयापर्यंत सोन्याचा भाव गेलेला होता। म्हणजे 5 वर्षांमध्ये सोन्याच्या माध्यमातून तुम्हाला दुप्पट मोबदला मिळालेला आहे। परंतु मित्रांनो, या 2025 मध्ये सोन्याचे भाव सर्वात जास्त घसरलेले आहेत, अजून जास्त घसरणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे। बघा मित्रांनो, जरी मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव वाढलेले असतील, परंतु या सालापासून पुढील 2 सालापर्यंत सोन्याचे भाव अजून घसरणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। तर सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत येईल त्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। तर हे अंदाज कधीच चुकीचे ठरलेले नाहीत, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा विश्वास 100% ठेवू शकता आणि हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु मित्रांनो, जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर या तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून कमी पैशांमध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, आज अनुभवी सोनारांनी, अनुभवी व्यापाऱ्यांनी आणि अनुभवी अभ्यासकांनी तारीख सुद्धा दिलेली आहे। त्या तारखेला किंवा त्या तारखेपासून तुम्ही सुद्धा सोने खरेदी करा। परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहेत त्याची 5 कारणे समोर सुद्धा आलेली आहेत। तर त्याची जी प्रमुख 5 कारणे आहेत ते 5 कारणे सुद्धा बघून घेऊयात। बघा, या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार असल्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। तर बघा मित्रांनो, सोन्याचे भाव घसरण्याचं जे पहिलं कारण आहे ते पहिलं कारण म्हणजे सोन्यामध्ये आलेली मंदी। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की अमेरिकेमध्ये डॉलर असतो, ज्यावेळी डॉलरची किंमत घसरत असते त्यावेळी सोन्याचे भाव सुद्धा घसरत असतात। बघा, सध्याच्या स्थितीला डॉलरची किंमत कमी झालेली आहे, त्यामुळे सोन्याची घसरण सुद्धा सुरू झालेली आहे। त्यासोबत सोन्याची
मागणी कमी सुद्धा झालेली आहे। बघा मित्रांनो, ज्यावेळेस सोन्याची मागणी कमी होत असते त्यावेळेस सोन्याचे भाव कमी सुद्धा केले जातात, जेणेकरून ग्राहक कमी पैशांमध्ये तोळं सुद्धा सोनं खरेदी करत असतात। त्याचप्रमाणे सोन्याचा भाव घसरण्याचं जे दुसरं कारण समोर आलेलं आहे ते दुसरं कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे, त्यामुळे सोन्याचा भाव घसरत आहे। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो। ज्यावेळेस सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो त्यावेळेस सोन्याचा भाव सुद्धा वाढत असतो। म्हणजेच मागील 30 दिवसांपूर्वी सोन्याचा ग्राफ वरती गेलेला होता त्यावेळेस सोन्याची किंमत 1,04,000 रुपयांच्या पुढे गेलेली होती, परंतु मित्रांनो कालपासून सोन्याचा भाव घसरलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होतच आहे। सोबतच मित्रांनो, सोन्याचा भाव घसरण्याचं जे तिसरं कारण समोर आलेलं आहे ते तिसरं कारण म्हणजे सोन्याच्या विविध खाणी सापडत आहेत। बघा मित्रांनो, ओडिशा एक राज्य आहे, म्हणजेच आपल्या भारतामधील ओडिशा राज्य आहे, तर त्या ओडिशा राज्यामध्ये भरपूर सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमध्ये शुद्ध सोनं सापडलेलं आहे, त्यामुळे सध्याच्या स्थितीला सोन्याची मागणी कमी झालेली आहे, त्यामुळे सोन्याचे भाव घसरत सुद्धा चाललेली आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे चौथं कारण समोर आलेलं आहे ते चौथं कारण म्हणजे सोन्यावरील जो टॅक्स असतो तो टॅक्स सुद्धा कमी करण्यात आलेला आहे, काही टॅक्स सुद्धा हटवण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, हे प्रमुख 4 कारणे आहेत आणि जे 5वं कारण आहे ते 5वं कारण म्हणजे बाहेरील देशांमधील नागरिक सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत, म्हणजेच याच्यामध्ये अमेरिका असेल, चीन असेल, युरोप असेल, पाकिस्तान असेल यांसारखे देश आता सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाही, त्यामुळे सोन्यामध्ये घसरण सुद्धा होत आहे। बघा मित्रांनो, जर तुम्ही सोने खरेदी करायचा किंवा विकायचा विचार करत असाल तर त्या अगोदर हा व्हिडिओ 1 मिनिट पहा, त्यानंतर तुम्ही सुद्धा सोनं खरेदी करायचं आहे। बघा, तुम्हाला परत पश्चाताप होऊ नये, तुमचा तोटा होऊ नये, त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहायचा आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की सोन्याचे भाव पूर्वीपासून वाढत आलेले आहेत, त्यामुळे पुढे वाढतील असे अंदाज सुद्धा वर्तवण्यात येत आहेत। बघा मित्रांनो, सोन्याचे भाव वर्षानुवर्षे वाढत आलेले आहेत, त्यामुळे पुढे वाढतील अशा पद्धतीने ग्राहकांनी अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। बघा, तुम्हाला सुद्धा काय वाटत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे। परंतु आज सोन्याचा भाव घसरलेला आहे, 1 जुलै पासून अजून घसरतील याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो, अजून सोन्याचे भाव 1 जुलै पासून घसरणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। जुलै असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, या 3 महिन्यांमध्ये सोन्याचे भाव घसरतील अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो, आज जर 24 कॅरेट सोन्याचा भाव बघायला गेलात तर आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 93,000 रुपयापर्यंत गेलेला आहे। 22 कॅरेट सोन्याचा भाव 88,000 रुपयांवरती आलेला आहे। 18 कॅरेट सोन्याचा भाव 78,000 रुपयांवरती आलेला आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 66,000 रुपयांवरती आलेला आहे। परंतु एकीकडे चांदीचे भाव गगनाला सुद्धा भिडलेले आहेत, कारण जर तुम्हाला 1 किलो चांदी खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी 1,10,000 रुपये तुम्हाला सुद्धा मोजावे लागतील। म्हणजेच 1 किलोचा भाव बघितला तर 1,10,000 रुपयापर्यंत चांदीचा भाव गेलेला आहे, त्यामुळे ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांनी लगेच चांदी खरेदी करू नये, कारण चांदीचे भाव अजून घसरणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे। म्हणजेच मित्रांनो, चांदीमध्ये घसरण होईल। जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही अजून 4 ते 5 दिवस वाट पाहायची आहे, त्यानंतर चांदी सुद्धा खरेदी करायची आहे। बघा मित्रांनो, सोन्याचे रोजचे रोज तुम्हाला सुद्धा अपडेट पाहायला मिळतील, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा फक्त सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे, कारण सोन्याचा भाव आता घसरत आहे, पुढे घसरतील की नाही याचा अंदाज कोणीही देऊ शकत नाही। म्हणजे सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये विक्रमी घसरण होत आहे, त्यामुळे भरपूर ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा केलेली आहे। जर तुमच्याकडे सध्याच्या स्थितीला पैसे अवेलेबल असतील तर तुम्ही सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता, कारण सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हटले जाते, कारण सोन्याचे भाव भविष्यामध्ये सुद्धा वाढू शकतील, कारण सोना हा असा एक धातू आहे की त्या धातूच्या आधारावरती भरपूर नागरिक नफा सुद्धा कमवत आहेत। म्हणजे सोनं तुम्हाला व्याज दर सुद्धा देतच असतं, सोन्याचे भरपूर फायदे आहेत। परंतु ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे असेल त्यांच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे, कारण ही वेळ पुन्हा पुन्हा
येणार नाही, कारण सोन्याचे भाव कधीच घसरत नाहीत, परंतु यावेळेस सोन्याचे भाव भरपूर प्रमाणामध्ये घसरलेले आहेत। त्यामुळे भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे, परंतु एकीकडे घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहक सोनं सुद्धा मोडत आहेत। त्या ग्राहकांना एक उपाय सांगत आहे। बघा ग्राहकांनो, तुमच्याकडे जर अगोदरपासून सोनं असेल तर ते सोनं मोडू नका, कारण भविष्यामध्ये सोन्याचे भाव वाढतील अशा पद्धतीने अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु ज्या ग्राहकांना सोनं खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांनी आज जरी सोनं खरेदी केलं तर त्यांचा 100% फायदाच आहे। उद्या जरी खरेदी केलं तरी पण त्यांचा 100% फायदाच आहे, कारण सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सोनं सुद्धा खरेदी करू शकता। तर बघा मित्रांनो, सोन्याचा आजचा भाव बघितलेला आहे। तुम्हाला सुद्धा रोजचे रोज सोन्याचे भाव पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।